वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या चरक संहिता सूत्रस्थानामधील महाकषाय याविषयी माहिती पाहणार आहोत. आज आपण विषग्न महाकषाय याविषयी माहिती पाहणार आहोत. हा महाकषाय आपल्याला थेरी त्याच पद्धतीने MCQ एक्झाम म्हणजेच आपल्या PGची एंट्रन्स असेल किंवा यमोच्या ज्या काही एक्झाम असतील त्यामध्ये खूप IMP आहे आणि यावर क्वेश्चन असतात म्हणजेच असतात. हा महाकषाय ट्रिकद्वारे कसा लक्षात ठेवायचा ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूया यामध्ये कोणकोणत्या द्रव्यांचा समावेश होतो. यामध्ये हरिद्रा, मंजिष्ठा, सुवाहा, एल्ला, पालिंदी, चंदन, कत्तक, शिरीष, सिंधुवात आणि श्लेष्मांतक या 10 द्रव्यांचा यामध्ये समावेश होतो. सुरुवातीला याला विषग्न महाकषाय असे का म्हणतात. जो महाकषाय किंवा ज्या महाकषायातील द्रव्य विषनाशनाचं काम करतात म्हणजेच विषाचा प्रभाव कमी करतात म्हणून याला काय म्हटलं जातं, विषग्न महाकषाय असं म्हटलं जातं. मॉडर्ननुसार याला अँटीडोट असे म्हणतात. अँटीडोट यामधील जे काही द्रव्य आहेत ते काय आहेत, कोणत्या तरी विषाचे अँटीडोट आहेत. चला तर मग ट्रिकद्वारे लक्षात कसं ठेवायचं ते आपण पाहूया. जेव्हा जेव्हा आपल्याला विषग्न महाकषाय दिला जाईल तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक इन्सिडन्स आला पाहिजे किंवा एक प्रसंग आला पाहिजे ज्यामध्ये एका मुलाच्या हाताला एक पाल चावत आहे आणि याद्वारेच आपण आपल्या ट्रिकच्या गोष्टी लक्षात ठेवणार आहोत. एक चंदन नावाचा मुलगा आहे. हा हात कुणाचा आहे, चंदन नावाचा मुलगा आहे आणि त्याला काय आहे, एक पाल चावत आहे. चंदन नावाच्या मुलाला एक पाल चावत आहे. तर लक्षात ठेवण्यासाठी कसं लक्षात ठेवायचं, माझ्या चंदनला पाल चावली. माझ्या चंदनला पाल चावली. बरोबर आहे. माझ्या चंदनला पाल चावली. माझ्यावरून मंजिष्ठा, चंदनलावरून चंदन, पालवरून पालिंदी. पालवरून काय, पालिंदी. पाल चावली. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे पाल्याच्या तोंडामध्ये काय असते, तिची लाळ असणार. बरोबर आहे. लाळ असणार, तिची सलायवा असणार म्हणजेच काय, श्लेष्मा. बरोबर आहे. म्हणजेच काय असणार, श्लेष्मा. यावरूनच पाल्याच्या तोंडामध्ये लाळ असणार, यावरूनच श्लेष्मांतक. बरोबर आहे. त्यानंतर ही पाल कोणाला चावली तर चंदनला पाल चावली. चंदनला पाल चावल्याच्या नंतर तो काय करणार आहे, उड्या मारणार आहे. बरोबर आहे. उड्या मारणार आहे. पण आपण काय करायचं, पाल चावल्याच्या नंतर तो काय करतो, कत्तक डान्स करतो. काय करतो तो, कत्तक डान्स करतो. आणि त्याला पाल चावली म्हणून त्याला काय होत नाही, बोलता येत नाही. मग तो काय बोलतो, फक्त ला 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 करतो. ला ला करतो. कत्तक डान्स करतो वरून कत्तक, लाला करतो म्हणजेच एल्ला, लाला करतो. आपण किती द्रव्य पाहिले, माझ्या चंदनला पाल चावली. माझ्या मंजिष्ठा, चंदनला चंदन, पाल पालिंदी चावली. बरोबर आहे. म्हणून तो काय करतो, कत्तक डान्स करतो. कत्तक वरून कत्तक डान्स करतो आणि काय करतो, त्याला बोलता येत नाही. तो मग कसं बोलतो, ला 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 असं बोलतो म्हणून एल्ला. आणि आपल्याला माहिती आहे पालीच्या तोंडात काय आहे, तर तिची लाळ असते, तिची सलायवा असते म्हणजेच काय, श्लेष्मांतक. बरोबर आहे. या ठिकाणी इतके यावरून आपण मंजिष्ठा, चंदन, पालिंदी, कत्तक, एल्ला आणि श्लेष्मांतक हे द्रव्य लक्षात ठेवले. आता दुसऱ्या एका गोष्टीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे सिंधू नदी आहे, तर वाहणाऱ्या सिंधू नदीचे पाणी विषग्न आहे. वाहणाऱ्या सिंधू नदीचं पाणी काय आहे, तर विषग्न असतं. यावरून वाहणाऱ्या म्हणजेच सुवहा, सिंधू नदीचे म्हणजे सिंधुवार
सिंधुवार पाणी विषग्न असते, म्हणजेच विषग्न महाकशाय, विषग्न महाकशाय. आणि एक द्रव्य राहिलं, ते द्रव्य म्हणजेच हरिद्रा. हरिद्रा एखाद्या गोष्टी आपल्याला काय झाले, आपल्या चंदनला, माझ्या चंदनला पाल चावले आहे. पाल चावल्याच्या नंतर तिच्या तोंडामध्ये जे काही दात आहे ते तिथे उमटणार असणार किंवा तिच्या बाईट झाल्यामुळे काय येणार, तिथं व्रण होणार. आणि त्या व्रणावरच काय टाकतात, हरिद्रा. व्रणावरच काय टाकतात, हरिद्रा. का टाकतात, ती कशी आहे, अँटीसेप्टिक आहे. अँटीसेप्टिक आहे म्हणून हरिद्रा टाकली जाते. म्हणजेच आपलं लास्ट द्रव्य आहे हरिद्रा. लास्ट द्रव्य आहे हरिद्रा. अशा पद्धतीने आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते पाहिले. चला एकदा क्विक अशी रिव्हिजन करूया. क्विक एकदा ट्रिक पाहूया. माझ्या चंदनला पाल चावते, माझ्यावरून मंजिष्ठा, चंदनला चंदन, पाल, पालिंदी, पालिंदी चावते म्हणून तो काय करतो, कथ्थक डान्स करतो. कथ्थक डान्स म्हणजे तो उड्या मारतो, म्हणजे थोडक्यामध्ये कथ्थक डान्स करतो. त्याला नीट बोलता येत नाही, तो फक्त काय बोलतो, ला ला यल्ला 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 यल्ला. यावरून माझ्या मंजिष्ठा, चंदनला चंदन, पाल, पालिंदी, तो कथ्थक डान्स करतो, कथ्थक यल्ला यल्ला. आणि ही जी पाल आहे, ह्या पालीच्या तोंडामध्ये काय आहे, लाळ आहे. लाळ म्हणजेच काय, श्लेष्मा. लाल म्हणजेच काय, श्लेष्मा. यावरून आपलं द्रव्य श्लेष्मान तक. बरोबर आहे. या ठिकाणी एक सेंटेन्स एंड झालं. दुसरं सेंटेन्स काय आहे, वाहणाऱ्या, वाहणाऱ्या. दुसरं सेंटेन्स आहे, वाहणाऱ्या सिंधू नदीचे जल विषग्न आहे. वाहणाऱ्यावरून सुवाहा, सिंधूवरून सिंधुवार, सिंधुवार, सिंधुवार. आणि ज्यावेळेस पाल चावते त्यावेळेस काय येणार, रक्त निघणार, त्याचे बाईट मार्क त्वचेमध्ये घुसणार आणि त्यावर काय टाकायचे आपण, हरिद्रा. हरिद्रा म्हणजे हळद टाकायची. का टाकायची, कारण ती काय आहे, अँटीसेप्टिक आहे. अशा पद्धतीने आपण विषग्न महाकशाय ट्रिकच्याद्वारे लक्षात कसं ठेवायचं ते पाहिलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.